माशाच्या सगळ्या प्रकारांना मागे सारणारा हा प्रकार म्हणजे फिश मसाला. या पद्धतीने जर फिश मसाला तुम्ही कधी ट्राय कराल ना, तर बाकीचे सगळे फिशचे प्रकार विसरून जाल, एवढा टेस्टी होतो. आपण नेहमी फिश करी किंवा रवा फ्राय बनवतो, परंतु असा फिश मसाला बहुधा बनवला जात नाही. चला, ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण रेसिपी बनवताना भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेत, ज्यामुळे तुम्हीसुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात हा परफेक्ट फिश मसाला बनवायला शिकणार आहात. यासाठी मासे स्वच्छ धुवून घ्यायचे. आपण मासे बाजारातून आणतानाच त्याचे खवले काढून आणायचे आणि घरी आणल्यानंतर 2 पाण्याने धुवून घ्यायचे. आता सगळ्यात आधी मासे मॅरिनेट करून घ्यायचे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि त्याचबरोबर अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आणि मासे छानपैकी मॅरिनेट करून घ्यायचे. इथे मी 1 किलो मासा घेतला. यातला निम्मा मासा मी माशाचा रस्सा करण्यासाठी वापरला आहे आणि निम्म्या माशाचा मी हा फिश मसाला बनवणार आहे. त्याप्रमाणे हे सगळं साहित्य घातले. आता हळद, मीठ आणि लिंबू व्यवस्थित माशांना चोळून घ्यायचं, जेणेकरून व्यवस्थित मासे ह्यात एकजीव होतील, मुरतील. लिंबाचा रस आवर्जून घाला, यामुळे ना मासे व्यवस्थित मॅरिनेट होतात. हळद मिठाचा पूर्ण फ्लेवर माशामध्ये उतरतो. मासे फक्त मी 15 मिनटं इथे मॅरिनेट करून घेणार आहे. तेवढ्या वेळात आपण आपलं वाटण तयार करून घेऊयात. वाटण्यासाठी अर्धी वाटी धने आणि 5 ते 6 बेडगी मिरच्या अर्धा तास आधी गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे. यामुळे व्यवस्थित असं धनं आणि मिरच्या भिजल्या जातात आणि त्याचा पुरेपूर फ्लेवर आपल्या या वाटणाला आणि या मसाल्याला भेटतो. चला, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी धने आणि मिरची आपण वाटून घ्यायचे. सुरुवातीला पाणी न घालता ओबडधोबड असं वाटून घ्यायचं, कारण नंतर इतर साहित्यांबरोबर हे व्यवस्थित वाटलं जाणार आहे. बाकीच्या साहित्यांमध्ये मी ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण घेतलं आहे. ओलं खोबरं आवर्जून वापरा, कारण ओलं खोबऱ्यामुळे कोणतीही फिश करी असो किंवा फिश मसाला असो, तो सुपर टेस्टी असा होतो. त्यामुळे मासे बनवताना शक्यतो कच्चं वाटणच वापरा आणि ओलं खोबरंच आवर्जून वापरा. चला, धने आणि मिरची छानपैकी बारीक झाले. आता यामध्ये खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून आपण अगोदर वाटून घेणार आहोत. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप वाटल्यामुळे ना वाटण व्यवस्थित असं बारीक वाटलं जातं, अजिबातही रवाळ राहत नाही. ओलं खोबरं साधारण मोठा तुकडा घेतला आहे मी, 6 ते 7 इंच ओलं खोबरं घेतले. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची. त्यामध्ये पाणी घालायचं आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. अगोदर सांगितल्याप्रमाणे हे वाटण 2 भाज्यांसाठी मी वापरणार आहे, ते म्हणजे फिश करी आणि फिश मसाला. त्यानुसार हे सगळं प्रमाण आहे. तुम्ही जर फक्त फिश मसालाच बनवणार असाल, तर यातल्या निम्म्या प्रमाणामध्ये सुद्धा बनवू शकता, किंवा किती जर लोकांसाठी तुम्ही फिश मसाला, फिश करी बनवताय, त्यानुसार हे प्रमाण ठरणार आहे किंवा कमी जास्त असणार आहे. चला, हे सगळं वाटण छानपैकी वाटलं केले. आता यामध्ये कांदा, टोमॅटो घालूयात आणि छान बारीक करून घेऊयात. इथे मी 5 जणांसाठी फिश करी आणि फिश मसाला बनवते, त्यानुसार हे प्रमाण आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे आणि 1 छोट्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे. आता तोही यामध्ये घालून घेऊयात. आत्ता आपण पाणी घालणार नाही आहोत, कारण कांद्याचं आणि टोमॅटोचं मॉइश्चर आहे, अगोदर घातलेलं पाणी आहे, यामध्ये हे वाटण छानपैकी बारीक होतं. अजिबातही वरून एक्स्ट्रा पाणी घालू नका. वाटण मऊसूद वाटण्यासाठी जेवढं पाणी गरजेचं आहे ना, तेवढंच पाणी आपण फक्त यामध्ये घातलं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट आपली इथे तयार झाली आहे. मसाला तयार झाला आहे. आता घेऊयात फोडणी करायला. फोडणीसाठी कढई छानपैकी गरम करून घ्यायची. फिश मसाला बनवताना आवर्जून जाड तळाची कढई वापरा, जेणेकरून मसाला आणि फिश खाली लागणार नाहीत, कारण यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब घालणार नाही आहोत. फक्त वाफेवरती आणि तेलावरतीच हा फिश मसाला आपण बनवणार आहोत. यासाठी 5 ते 6 चमचे तेल घालून घेतले. तेल आपण 2 टप्प्यांमध्ये घालणार आहोत. हे पहिलं तेल आहे, जे आपण 5 ते 6 चमचे घालून फक्त मसाला आपण परतण्यापुरतं हे तेल वापरलं आहे. मसाला छानपैकी परतवून घ्यायचा. हे वाटण भाजत असताना गॅस अगदी मीडियम टू लो ठेवायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती छान मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. जो काही पाण्याचा अंश आहे तो पूर्ण यातला निघून गेला पाहिजे. छान मसाल्याला तेल सुटलं पाहिजे. तुम्ही बघू शकता या वाटणाला आपल्या संपूर्णपणे तेल सुटले. आता यामध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट घालायला घ्यायचे. पाव चमचा हळद घालून घेतली आहे. त्यानंतर घालायचा आहे ते अर्धा चमचा फक्त गरम मसाला. खूप जास्त गरम मसाला मी वापरणार नाही आहे, कारण यामध्ये मी घरगुती काळं तिखट वापरणार आहे. अर्धा चमचा लाल तिखट घातली रंगासाठी, लाल बेडगी मिरची पावडर, आणि त्यानंतर 1.5 चमचा घरगुती काळं तिखट घातले. आता तुमच्याकडे जर घरगुती काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला हे तुम्ही आरामात वापरू शकता. त्यावेळेला तुम्ही गरम मसाला थोडंसं जास्तीचा घाला, कारण घरगुती काळा मसाला असतो ना, यामध्ये बरेच खडे मसाले सब्जाचा वापर असतो, त्यामुळे मी गरम मसाला कमी घालते आहे. ड्राय मसाले घातल्यानंतर वाटण परत एकदा परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता वाटण किती सुंदर परतलं गेले. जेवढं तुमचं वाटण छान परतलं जाईल ना, तेवढं तुमचा हा फिश मसाला टेस्टी होणार आहे. वाटण तेल सुटेपर्यंत परतलं गेलं की हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, कारण आत्ता आपल्याला तेलामध्ये हलकेसे मासे शालो फ्राय करून घ्यायचे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. यामुळे माशाचं मॉइश्चर लॉक होतं आणि मासे अजिबातही गाळ होत नाहीत, खूप जास्त ओव्हर कुक होऊन त्याचे तुकडे पडत नाहीत.
चला आता तेलावरती सगळे माशाचे पीसेस घालून घ्यायचे. जेवढे मी इथे सुक्यासाठी वापरायचे तेवढे पीसेस घालून घेतलेत. कारण राहिलेल्या माशाच्या पीसेसची मी फिश करी बनवली आहे. फिश करीची रेसिपी अपलोड केली आहे, खाली लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन एकदा नक्की बघा. ही फिश करीसुद्धा अफलातून अशी होते. चला आता तेलावरती मासे अगदी हलक्या हाताने परतवून घ्यायचे, परंतु परतताना अगदी झटपट फक्त 2 मिनटं परतायचे, खूप जास्त परतायचे नाहीत, कारण आपल्याला नंतर यांना माशामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचे. तेलामध्ये फक्त 2 मिनटं पलटी करून घ्यायचे, हलकेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे आणि लगेच यामध्ये हे केलेलं वाटण घालायचं. वाटण घातल्यानंतर जोपर्यंत मासा शिजायला सुरुवात होत नाही आहे ना, तोपर्यंत माशाला मसाला छान कोट करून घ्यायचा. एकदा मासा जास्त कुक व्हायला लागला ना, नंतर मसाला तुम्हाला मिक्स करता येणार नाही. जोपर्यंत मासे कच्चे आहेत, अर्धवट कच्चे आहेत, तोपर्यंतच मीठही घालून घ्यायचं आणि कोथिंबीरही घालून घ्यायची. सुक्का मसाला मासा बनवताना किंवा हा फिश मसाला बनवताना ना, ह्या स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत मासा तुमचा शिजायला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला तो पलटी करता येणार आहे. एकदा का मासा शिजायला सुरुवात झाली ना, नंतर तुम्ही जास्त पलटी करू शकत नाही. त्यामुळे शिजण्या अगोदरच यामध्ये मीठ, कोथिंबीर, मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 1-2 मिनटाची वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर मासा आपला छानपैकी शिजला गेला आहे. हलक्या हाताने फक्त पलटी करून घ्यायचा, जेणेकरून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो व्यवस्थित असा शिजेल. परफेक्ट असा हा मासा आपला शिजला गेला आहे. तुम्ही बघू शकताय अगदी सहजपणे ही रेसिपी तयार होते. फक्त छोट्या छोट्या टिप्स आहेत. मासे तळताना, मासे परतताना ते फक्त फॉलो करा. या पद्धतीने जर तुम्ही हा फिश मसाला केला ना, मासे अजिबातही तुटत नाहीत. मसाला माशाच्या अगदी आतपर्यंत मुरला जातो आणि अतिशय चविष्ट असा हा फिश मसाला तयार होतो. अगदी माशाचा रस्सा आणि क्रिस्पी मासासुद्धा यापुढे फिका पडेल एवढ्याच चविष्ट असा हा फिश मसाला तयार होतो. चला थाळी सर्व करून घेते. ज्वारीची भाकरी, भात, माशाचा रस्सा, हा फिश मसाला, त्याबरोबर कांदा आणि लिंबू ही सर्व करून घेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच वाटणात हे दोन्ही पदार्थ तयार होतात. एकाच वाटणात ही फिश करीही तयार होते आणि हा चमचमीत असा हा फिश मसालासुद्धा तयार होतो. त्यामुळे डबल वाटण करायचीही गरज नाही. अगदी सहज सोप्या पद्धतीने होणारी ही थाळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून रेसिपी तुम्ही नक्कीच फॉलो करचाल, परंतु ह्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला अशाच चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या चॅनलला फॉलो करा, तिथेही नवनवीन रेसिपी दररोज येत असतात. भेटूया पुन्हा एकदा अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.